तर हे गाईज वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर तुम्हाला तर माहिती आहे की मी फेबमध्ये फिरायला गेलते काश्मीरला आणि तिथून आल्यापासून आहे ना घरातच बसलेली आहे मी. कधी झाडू मार, कधी धुणं धुये, कधी भांडे घास, सगळं माझं आहे ना कामातच दिवस चालला आहे. दिवसभर स्वयंपाक करायचा, सकाळी करायचा, दुपारी करायचा, संध्याकाळी करायचा, सगळं काम करत बसायचं. मग आहे ना माहिती आहे का तुम्हाला, मला भेटला एक लई मोठा चान्स. कसला माहिती आहे का? ही बघा, ही आहे ना माझ्या ननंदाची मुलगी आहे, म्हणजे मावस नंदाची मुलगी आहे. काय काय ते काय घेऊन शेंगदाणे? हा घ्या. तर ही आहे ना इकडं आली फिरायला, म्हणजे हिच्या मम्मीने ना हिला फिरायला पाठवलं, कारण की आहे ना हे गावाकडे राहतात ना, त्याच्यामुळं मग हिला फिरायला पाठवलं. आणि मग हिला आहे ना फिरायचा अजिबात शौक नाही या पुरीला. मग मी काय केलं माहिती आहे का, डोक्याचा वापर केला जरा. मी असं म्हणलं हिला, मी हे फुगवून दिलं की तू मामाला म्हण की आपल्याला आहे ना फिरायला जायचं आहे, मामा चल चल मामा म्हणून, नाही का. आणि मग ही म्हणली चल मामा, तर मामा लगेच निघला फिरायला. मग इच्छामुळं मला आहे ना फिरायला भेटलं. आणि आज आम्ही आलो तिथं गार्डनमध्ये. तसं तर आहे ना हे मला बोलले होते की आपल्याला मंदिरात जायचे, आणि आता गार्डनमध्ये घेऊन आले. आता असं भांडणार आहे ना मी यांना की बस कुठं राहिले काय माहिती, एवढा वेळ लागतो शेंगदाणे यायला. हा आलेत शेंगदाणे, यांना लय आवडत आहेत. अहो असे काय राहिले झुलत झुलत फार मज्जेत, एवढं मज्जेत असे असे. आता तर तब्येत यांची एवढी वाढली ना, एवढी तब्येत वाढली ना, तुम्ही बघू शकता. कसे दिसू राहिले चालताना, पण असं वाटतं ना कॉमेडी वॉक करू राहिले. आता इतकी नाव ठेवले म्हणलं, आता काय फुटाणे भेटत नसतील. फुटाणे नाही, सॉरी फुटाणे नाही, शेंगदाणे आणलेत तुम्ही. हटकून आले तुला आवडत म्हणून. हा. आणि काय चाललंय तुम्ही, मला काय म्हणले घरी आपल्याला कुठे जायचं मंदिरात, हा, आणि कुठं आणलंय इथं पार्कमध्ये. का बरं असं, म्हणजे मंदिरात जायचं म्हणून मला म्हणले तू मस्तपैकी आवर साडी वगैरे घाल म्हणून, नाही का. म्हणून मग मी साडी वगैरे घातली ना. आता कुठं आणलंय मला पार्कमध्ये. हेच उत्तर मी तुम्हाला पण सांगतो अजून थोडं 5-2 मिनिटांनी. हिला सांगतो काय याचा आन्सर नंतर देणार. जसं लई मोठा मी प्रश्न केला आणला आणि त्याचा आन्सर आणला, सुसून द्यायचे. काय प्रश्न तसा आहे, तुम्ही मला साडी घालून का आणलं? हा मग सनसेट किती भारी वाटतं इथून. म्हणतील मामी म्हण ना. मामी म्हण ना. तिला ना मला मामी म्हणायला लाज वाटते, कारण ती म्हणते की मामी तू माझी मामी दिसतच नाही आणि मला मामी सूटच होत नाही, मग मी तुला मामी कशी म्हणू, आहे का नाही. तू काय काय खेळायचं आता इथं? मला सगळं खेळायचं, सगळं. हां, झोका आवडतो का? हा झोका असो काय बी असं सगळं खेळायचं. झोका असो काय बी असं सगळं खेळायचं. तुम्हाला आहे ना साडी पळत आहे ना, म्हणून तिला पुढं पाठवायचं. खेळायचंय मला, पण तिला पुढं पाठवायचं. ए यार तुझ्या वाजण्याने झोका तुट. हे बघ, हे तुटलेलं झोके, बघ का तुटलाय, तो तुटलाय, बघ तू पण तुटलाय. तुमच्यासारखं बसला असं नाही म्हणून तुटला. तू माझ्यासारखी झाली आता. काय नाही तुमच्यासारखं. झोका द्या, हे झोका द्या चिवला. रुको जरा, सबर करो. तीन बारी खेळायला आली तू काय माहिती, गप्प ना खेळू दे तिला. मग तुम्हाला माहिती कोण म्हणलं तुला? काय माहित नाही. गप्प बस. काय अगं थांब ना. हिच्या अशा नाटकामुळे मीला सांगितलं साडी घालून चल. मला काय फरक पडत नाही साडी घातली तरी, पण तू उतर ना. मी तुला 3 झोके दिले, तुम्हाला आता 3 झोके दे, उतर ना. बघा हा परिणाम आहे छोटी बालिश बाईक करण्याचा परिणाम. बघा याचे बाप रे. बोलूच नको बा तिकडे, मी चालले दुसरं झाकं. मी तरी मामा सांगितलं म्हणून मामा इथं घेऊन आले. हा बघितलं का, म्हणजे हिने मामाला सांगितलं म्हणून मामा घेऊन आला. देवा कुठं फसलो मी जाऊ का तुम्ही या नंतर? काय तू असं काय लागली का, तर लग्न झालं तुझं माहित नाही तुला? माझ्या मामी लग्न झालं म्हणून मी काय लगेच लय मोठी झाले का? अरे आपली अॅनिव्हर्सरी पुढच्या महिन्यात. मग तुला कळत नाही का अॅनिव्हर्सरी 1 वर्ष झालं लग्न होऊन. अशी नाटकी करायची का लहान मुलाने? मग काय झालं, अशी नाटकी करायची का? झुला ए झुला ए मुला थांब. ए झुला फुला आहे काय बो नाटके. बघ यार
आहे. तुम्हाला सांगते बरं का, पुढच्या वेळेस तुम्ही कुठं जरी साडी घाल म्हणले ना, मी घालणार नाही अजिबात. साडी फिट नाही बाई, काय असं करते हा मग अशी आपटायला पाहिजे घाली. हा तिथे बघा आदर्शीन खाली. अरे अंकल आम्ही तुम्हाला फॉलो केलेलं फॉलो केले. अरे बाप पडली आहे पडणार होते मी आणि ते केलेलं आहे तुम्हाला. अंटी. फॉलो करते तुम्हाला. थँक्यू. ही लहान मुलासारखं खेळायला आली आता. कुठे मोठी ती पण लहानच तर आहे. काश्मीरचे ब्लॉग पाहिले मस्त होते मागचे का? हो. आता एवढं तरी नाही पाहणं झालं पण काश्मीर पर्यंत पाहिजे. फक्त काश्मीरच बघितलं त्यांनी, दुसरे व्हिडिओ नाही बघत ते. बरोबर आहे. ते पण पाहते, रश्मताईचे पाहते ना, मग ते पण पाहते. छान असतात ब्लॉग तुमचे, मस्त थँक्यू. असतात. फोटो काढण्यासाठी आले ते. काढा अच्छा, photo. अच्छा. काढा, काढा. अरे बापरे, असं वाटू राहिलं तू यांची बहीण आहेस. म्हणजे तुमचे मेवणे हे काय चालेत ना? हा, चालेत. चालेत तुमचे. आता झालाय अंधार. अंधार झाला ते दिसणार नाही तुम्हाला, थोडीशी दिसन लाईट आल्यावर, कारण की दिसणार ती नाही काळी म्हणजे आहे. मी काय एवढी काळी का? मामी हो. मी मेकअप किट आणलंय. काय काय? पावडर ती आणलंय. पावडर आणलंय? अरे म्हणजे बापरे. बघितली काय? ही नाही नाही नाही, माझ्यापेक्षा तू मोठी आहे. शिकवलंय तिला पावडर. तुला खिसा नाही ना, म्हणून तू तुझ्या खिसा घातली. दाखव पावडर आहे का? मी काय दाखवू? मी कशाला दाखवू? अरे बापरे, एक पोरगी गेले डेंजर आहे. हे बघा, आता मी सगळ्यात चुकली ना सुंदर जागा तुम्हाला दाखवते, ते म्हणजेच रामायण वाटिका. बघा इथे ना सगळे वेगळे वेगळे दृश्य आहेत, हनुमानाचे, रामाचे. किती सुंदर आणि किती प्रसन्न वाटतं इथं आल्यावर. एकच नंबर. इथून सगळी स्टोरी स्टार्ट होतीये, तर इथं जाऊन पूर्ण एंड होतीये, है की नाही? तर आतमध्ये ना आम्ही कमीत कमी 1 ते 1.5 तास बसलोत, आणि तो 1 ते 1.5 तास आहे ना कुठे निघून गेला तेच कळालं नाही. कारण आतमध्ये एवढं प्रसन्न वाटलं ना, आणि मनाला एकदम शांती भेटली. अशी शांती ना खूप दिवसापासून असं वाटायचं. म्हणजे घरात कसं काही ना काही चालूच असते, खटपट हे ते, पण जी मंदिरात शांती भेटते ना, तशी शांती ना कुठंच नसते भेटत का हो? आणि आज हिच्यामुळे मला येणं झालं मंदिरात, कारण मी जास्त मंदिरात येत नाही. हिला जास्त देवाची आवड आहे. हा, कारण मला पण आहे ना असं चांगलं वाटतं नाही येऊन. आता पुढच्या वेळेस पण सोबत येईन मी पण, कारण ह्या कामं वेळेस जास्त ना त्यांना असतात. चांगलं वाटलं, त्याच्यामुळे मग आता नेक्स्ट टाइम पण ते येतील. कारण ह्या वेळेस त्यांना खूप प्रसन्न वगैरे वाटलं. मेन म्हणजे ना मी लग्न आधीपासून आहे ना सगळे सोमवार वगैरे सगळं करायचे नाही का, आणि त्या सोमवाराचंच हे एवढं मोठं फळ आहे माझं. म्हणजे चांगलं आहे का काय? रामफळ आहे का श्रीरामफळ आहे? काय नाही, सीताफळ? चांगले फळ. काय चिव, कसं वाटलं तुला? भारी. अजून हिला नगर फिरवायचंय. आताशी ती हा. स्टार्ट आहे. आताशी हे फर्स्ट स्टार्ट आहे. तिची मम्मी तर म्हणली होती की फर्स्ट डे पासूनच तिला फिरवा. आता तिला एकदा पिक्चरला वगैरे पण घेऊन जायचे. तिची मम्मी मला रोज फोन करून विचारते की तिला पिक्चरला नेलं का. तर मेन म्हणजे काय आहे? रोज म्हणावं लागतं, काही ना काही काम होतं किंवा काय. मेन म्हणजे काय आहे ते आहे, म्हणजे थोडस खेडेगावाचे नाही का, तिथं असं गावातल्यांना थोडं नवल वाटतं ना इकडे फिरणं बाहेर काय आहे. त्याच्यामुळे तिला असं नवल वाटतंय की मला फिरवावं सोबत. आणि त्याची मम्मी पण म्हणली की पिक्चरला घेऊन जा, कारण की तिने आतापर्यंत एकदा पण पिक्चर नाही बघितला. थिएटर मध्ये नाही गेलेली ती, त्याच्यामुळं मग तिला थिएटर दाखवून आणायचंय. त्याच्यात एखादा तिच्या टाईपचा पिक्चर बघावं लागेल आम्हाला. कार्टून टाईप अॅनिमेशन आहे ना. हा, म्हणजे मग ते माझ्या टाईप पण होऊन जाईल. मला आता पण डोरेमॉन लय आवडतं.
ते का थांबवलंय नेमकं काय घ्यायचं आंबे घ्यायचे काय घ्यायचं ऍपल सीजन ऍपलचं नाही कसे किलो आहेत 250 रुपये 250 डायरेक्ट काय कमी हा ठीक आहे हाफ पे तुला क्वेश्चन 250 रुपये किलो आहे तर हाफ के जी कितीचे कळलं किती 250 हाफ किती 125 शहाणी पोरगी हुशार आहे तुझ्या मामी आणि हुशार आहे चल 125 बरोबर बोलली. थोडासा वेळ लागला पण बरोबर बोलली. शिका सगळं आपण शिकून देणार हळूहळू शिकन आता. ते काय आहे ना, एक तर मेन म्हणजे ते गावाकडची शाळा आहे त्याच्यामुळं काय एवढं लक्ष कुणी देत नाहीत तिकडं. आणि ती मम्मी वगैरे पण अभ्यास घेत नाहीत ना घरी, तर आपण घेऊत आता अभ्यास. मामा आहे एवढे मामा हुशार. नाही मामाला एक काम आहे तर तू अभ्यास करायचं मी करायचा का तिच्याकडून घ्यायचा अभ्यास करू? घ्यायचं तिच्याकडून हा खरंय का मामी पण थोडी ढ आहे हा म्हणजे मामिड आहे. आम्ही CBSE मधून शिकलेली आहे, दिल्ली बोर्ड NCERT पॅटर्न. आणि मामिड आहे. वा आमच्या ह्याच्यात पास होऊन दाखवा तुम्ही. चालले सांगायला काही पण इंग्लिश मध्ये आलं ना व्हॉट्सअपला मला म्हणते त्याचा अर्थ काय. आता कशाला बोलायला लावतं बघितलं का, लगेच जाऊ राहिले हे सांगितलं मी. त्यांची चव यायला लागली ना आता. इकडे हा त्याच्यामुळे म्हणलं मामीला हुशार आहे तिला शिकव ढकच मामा काच ढ आहे म्हणले मला ढकच काय. मामा ढ आहे म्हणून मामाला काही येत नाही त्याच्यामुळे तू शिकव तिला ठीक आहे तुझ्या जिम्मेदारी तिची चला घरी आता बस आहे बस बस